नमस्कार सर्वांना, मी आहे सार्थक घुगे. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकतो. मित्रांनो, मी 7वी या वर्गात सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार मध्ये शिकत आहे. तर आम्हाला येथे 2-4 दिवसांमध्ये एक प्रोजेक्ट दिला होता. त्या प्रोजेक्टचं नाव आहे देवगिरी किल्ला. तर मित्रांनो, मी देवगिरी किल्ला तयार केलेला आहे. चला तर देवगिरी किल्ला बघूया. मित्रांनो, हा किल्ला यादवांची राजधानी होता. हा किल्ला संभाजीनगरची शान आहे. या किल्ल्याची उंची 200 मीटर आहे व या किल्ल्याचा जो आजूबाजूचा जो सर्व काही प्रदेश आहे तो पाण्याने भरलेला आहे. पाण्याने भरलेला आहे कारण शत्रू जर आपल्या किल्ल्यावर हल्ला करत असेल तर त्याला पाण्यातूनच यावे लागेल. तर मित्रांनो, चला तर या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया. गवताळ प्रदेशातून आत गेल्यानंतर, दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला भेटते चांद मिनार. मित्रांनो, देवगिरी किल्ल्याच्या मधोमध असलेले हे चांद मिनार, याची उंची 210 फूट आहे. मित्रांनो, हे चांद मिनार भारतातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकावर येते. मित्रांनो, या चांद मिनाराचा उपयोग आपल्या आजूबाजूचा जो सर्व काही प्रदेश आहे तो सुरक्षित आहे का, आपल्यावर कोणी हल्ला तर करत नाही हे बघण्यासाठी होतो. व या चांद मिनाराला खूप दिवस झाले असल्या कारणाने याला असे छोटे छोटे क्रॅक्स येत आहे. व मित्रांनो, या चांद मिनाराला मला तरी वाटते की 24 खोल्या आहेत. मित्रांनो, चला तर चांद मिनारच्या पलीकडे आहे मेंढा तोप. ही मेंढा तोप दुसऱ्या क्रमांकावर येते. भारतातील सर्वात शक्तिशाली तोपच्या दुसऱ्या क्रमांकावर मेंढा तोप येते. या मेंढा तोपला मेंढा तोप का म्हणतात, म्हणजेच की या मेंढा तोपचा जो काही मागचा भाग आहे हा मेंढ्याच्या तोंडाच्या आकारचा आहे, म्हणून हिला मेंढा तोप म्हणतात. मित्रांनो, या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर भरपूर काही आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. शेवटी एवढंच म्हणतो की हा किल्ला ज्याने तयार केला तो म्हणजेच यादव घराण्यातील विल्यम पाचवा याने हा किल्ला तयार केला व याने हा किल्ला तयार केला. मित्रांनो, किल्ला तयार करणे तुम्हाला जेवढे वाटते तेवढे तर सोपे नाहीच, कारण आपल्याला जर आपल्या घरामधलं बाथरूम जरी बांधायचं असलं तर आपण इंजिनियरला बोलवतो. त्या काळात इंजिनियर न बोलवता त्यांनी हा किल्ला इतक्या छानपणे तयार केला. आणि आपल्याला जर हा किल्ला बघायला जायचं असलं, चढायचं असलं, आपल्या हातात पाण्याची बॉटल असली, आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत पाण्याची बॉटल घेऊन जायचं असलं तर आपल्याला ती पाण्याची बॉटल जड वाढायला लागते. त्या काळात त्यांनी एवढे मोठे दगड वर नेऊन याचा किल्ला तयार केला. किती मेहनत करावी लागली असेल कोणी विचारच करू शकत नाही. तरी मी या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणतो की या किल्ला ज्याने तयार केला तो म्हणजे यादव घराण्यातील विल्यम पाचवा यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.